नमस्कार, तेजश्रीज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार कोळंबीची आमटी आणि कोळंबी फ्राय। आता आपण बनवायला सुरू करू। टोमॅटो, एक कांदा, आमसूल, आलं लसूण पेस्ट, खोबरं, कोळंबी, बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी, कोथिंबीर, मालवणी मसाला आणि मीठ। चला आता आपण बनवून घेऊया। कढई ठेवलेली आहे, ह्याच्यात आपण मसाले भाजून घेऊया। कांदा, तेल भाजण्यासाठी, कांदा, टोमॅटो, हे भाजून घेऊयात। हे भाजल्यानंतर मग ह्याच्यात खोबरं ऍड करूयात। खोबरं थोडंसं भाजलेलं आहे, ह्यात खोबरं ऍड करूया वाटपासाठी। हे पण थोडंसं भाजून घेऊया, जास्त नको काळं होईपर्यंत, थोडंसं फक्त कच्चापणा जाण्यासाठी भाजून घेऊया। हे खोबरं काढून घेतलेलं आहे, त्याच्यात आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकूया आणि 2 चमचे मालवणी मसाला टाकूया। थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद पूड। गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, तापल्यानंतर त्यात तेल टाकूया। तेल तापलं की कांदा टाकूया। थोडंसं टोमॅटो टाकूया। मीठ टाकूया कांदा भाजण्यासाठी। एक चमचा मसाला टाकूया। कोळंबी टाकूया। थोडीशी आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, आणि आपलं वाटप।
आणि सोलं. आता हे घट्ट झालेलं आहे, ह्याच्यात पाणी ऍडजस्ट करूया. पाणी ऍडजस्ट केलेलं आहे. आता हे शिजवूया, छान असं शिजवून देऊया झाकण ठेवून. आपण कोळंबी पण फ्राय दाखवणार आहोत. कोळंबी घेतलेली आहे. कोळंबीला जरा सागळ लावून घेऊया. थोडंसं मीठ, मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद पूड, कोळंबीला असा मसाला तोडून घेऊयात, सगळा कोट करून घेऊयात आणि मग नंतर रवा लावून फ्राय करून घेऊयात. हे कोळंबी मॅरिनेट केलेले आहेत. इथं रवा आणि 2 चमचे रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात आपण आता हे असे कोळंबी डीप करून आपण फ्राय करून घेऊयात. तव्यात तेल टाकूया आणि एक एक करून कोळंबी असे सोडून घेऊयात. आता जरा झाकण ठेवून शिजू देऊया. आपले कोळंबी बघून घेऊयात. आता एका बाजूने हे भाजलेले आहेत कोळंबी, आता पलटून घेऊयात. कोळंबी आपली फ्राय झालेली आहेत. आता आपण सर्व करूया. आपलं कोळंबी फ्राय आणि कोळंबीचा रस्सा तयार आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी तेजश्री रेसिपीज फूड अँड मोर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.